नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये. गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या घेऊन येतोय विलक्षण वास्तू सिरीज मधील लंडन आयचा दुसरा भाग. तर पहिल्या भागात आपण पाहिलं की डेव्हिड आणि जुलिया या दोघांनी कंबर कसून 97 साली हे काम 6 वेगवेगळ्या एजन्सीजना विभागून दिलं. परंतु त्याआधी त्यांनी एक छोटासा पायलट स्टडी केला. ओरिजिनल प्लॅन प्रमाणे हे लंडन आय व्हील कागदावर 500 फूट म्हणजे 150 मीटर व्यासाचं होतं आणि त्यात 60 बसायच्या कॅप्सूल्स होत्या. आणि जेव्हा त्यांनी हा पायलट प्रोजेक्ट असा करून पाहिला, ज्याला आपण ड्राय रन किंवा रंगीत तालीम म्हणतो, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे अर्थात कागदावरच केला हा, आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे हाईट थोडी जास्त होते आणि कॅप्सूल्सची संख्या एकमेकांना जास्त असल्यामुळे अडतायत, ती संख्या नडते. कारण एका कॅप्सूलचा वरती आल्यानंतर बाजूच्या 2 कॅप्सूल व्ह्यू असा डिस्टर्ब होतो, एक स्वच्छ व्ह्यू नाही मिळत. त्यामुळे त्यांनी काय केलं, कॅप्सूल 60 वरून 32 वर आणल्या आणि उंची जी आहे ती 150 मीटर वरून 130 मीटरवर आणली, म्हणजेच 500 फुटावरून साधारण 433 फुटांवर आणले. यामुळे काय झालं, प्रत्येक कॅप्सूल मधील प्रत्येक बसणाऱ्या प्रेक्षकाला, म्हणजे 25 पैकी प्रत्येकाला वरती येताना एक अनइंटरप्टेड व्ह्यू मिळत होता. आणि एक्झॅक्टली हेच तर काम होतं या उडण खटोल्याचं. तर ही योजना फायनलाइज झाल्यानंतर त्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली. आता हा 130 मीटर उंचीवर जाणारी कॅप्सूल, याला आधार देणारी बायसिकल व्हील, म्हणजे एक आपल्या सायकलचं चाक असतं त्या आकाराचा हब, डायमीटर, तर ही रिम जी आहे त्या सायकलच्या रिमचा डायमीटर किंवा व्यास होता 120 मीटर. ही 120 मीटरची रिम हॉलंड या कंपनीला बनवून द्यायची होती. ती त्यांनी 4 भागात बनवून पाठवली. परंतु खरं तर ही 120 मीटर व्यासाची रिम आहे ती 64 भागात विभागली आहे. प्रत्येक भाग सरळ रेषेत आहे, परंतु जेव्हा हे 64 भाग एकमेकांना जोडतात तेव्हा 64 बाजूंचा पॉलिगॉन तयार होतो आणि दुरून पाहिल्यानंतर तो एक सर्क्युलर किंवा आपण ज्याला म्हणतो वक्राकृतीच दिसतो, गोल सर्कल सारखाच दिसतो. मात्र ही जी 120 मीटरची रिम आहे तिला ज्या भोवती ते फिरतं त्या हबला जोडणं आवश्यक आहे. तर 64चे 64 भाग जोडताना एक वायर लागते, केबल लागते. ती केबल मधल्या हबला जोडतात. बरं, हे झालं त्याचा आकार मेंटेन करण्यासाठी. मुळात हे व्हील फिरायला पाहिजे. ते फिरण्यासाठी पुढून आणि मागून 8 तारांनी जोडलंय हबला. तर एकंदरीत अशा 64 अधिक 8 अधिक 8 एकंदर 80 तारा किंवा आपण ज्याला केबल्स म्हणू त्या या हबला जोडले. आणि हे हब जे ऍक्सल भोवती किंवा स्पिंडल भोवती फिरतं ते 23 मीटर लांब आणि 350 टनांचे. बरं, ज्या भोवती फिरतं ते बेअरिंग अतिशय कमी फ्रिक्शन किंवा घर्षण असणारं हवं, म्हणजे मग त्यातनं कमीत कमी ऊर्जा वाया जाईल. हे बेअरिंग जर्मनीने प्रोव्हाइड केलेलं होतं. तर अशा पद्धतीने हब, तारा आणि व्हील हे एकंदर 2100 टनांचं धूळ तयार करावं लागलं. ते 4 भागात विभागलं होतं आणि ते जेव्हा टेम्स नदीच्या पात्रात आणलं तेव्हा त्याचं वजन पेलायला टेम्स नदीच्या काठात, टेम्स नदीच्या पाण्यात पाईल्स ड्राईव्ह करून एक तात्पुरता प्लॅटफॉर्म तयार केला होता. तिथे यांना आडवं ठेवलं आणि त्यानंतर त्याची उभारणी सुरू केली. आता ही उभारणी सुरू करायची म्हणजे काय करायचं, तर आपण पाहिलंय की तुम्हाला जर जमिनीवर पडलेली शिडी उभी करायची असेल तर तुम्ही ती उचलून आडव्याची उभी नाही करत. ती शिडी तुम्ही एका बाजूनी जमिनीवरच टेकवलेली ठेवता आणि दुसऱ्या बाजूनी हळूहळू वर उचलता. त्यात एफर्ट खूप कमी लागते. त्याच पद्धतीने हे जे 120 मीटर डायमीटरचं जे बायसिकल व्हील किंवा रिम आहे ती एका तात्पुरत्या टॉवरच्या प्लॅटफॉर्मला
अडेल अशा पद्धतीने ठेवली, म्हणजे तिथून ती जमिनीला स्पर्श केलेलीच राहील. आणि या दोन प्लॅटफॉर्म वरती 90 मीटर उंच ए फ्रेम सारखी एक तात्पुरती फ्रेम बसवली आणि त्या फ्रेमनी हे जे व्हील आहे ते हळूहळू वर उचलणार. कसं? तर 1 तासाला 2 अंशातनं ते वर उचलल्या जाईल. याप्रमाणे ते 65 अंशातून वरती उचललं की ही प्रोसेस थांबणार, असं होतं. परंतु हे सगळं करताना ही पब्लिसिटी पण झाली की हे बायसिकल व्हील वरती उचलायची प्रोसेस टीव्हीवर लाईव्ह दाखवणार. परंतु पहिल्याच दिवशी मक्षिकाघात झाला आणि केबल्स मधला ताण हा नीट नसल्यामुळे ही प्रोसिजर फेल गेली. झालं. आता इंजिनियर्सना पुन्हा प्रश्न पडला की हे कसं करायचं. परंतु 5 दिवस त्यांनी यावर विचार विमर्श केला, कुठे चूक होते ते शोधून काढलं आणि 5 दिवसांनी ए फ्रेमच्या साह्याने हळूहळू ठरल्याप्रमाणे ही बायसिकल रिम बरोबर 65 अंशाच्या कोनातनं उभी केली आणि निश्वास टाकला सगळ्या मंडळींनी. मंडळी, लंडन आय याच्या उभारणीची पुढली कथा पुढल्या भागात घेऊन येतोय तुमच्यासाठी. आणि विसरू नका आमच्या या चॅनेलला बघताना सजेशन, लाइकिंग, शेअर आणि सबस्क्राईब करायला. नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या.